नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। आज या व्हिडिओमध्ये आपण ज्या टेक्निक बद्दल बोलणार आहोत, जाणून घेणार आहोत, ही सर्वात पॉवरफुल अशी टेक्निक आहे तुमचं सबकॉन्शियस माइंड रिप्रोग्राम करण्यासाठी। अगदी साधी, सोपी आणि खूप इझी अशी ही टेक्निक आहे। या टेक्निकचा वापर करून तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमची जी कोणती इच्छा असेल, तुमची जी कोणती मनोकामना असेल ती तुम्ही टाकू शकता। तुमचं सबकॉन्शियस माइंड अगदी सहजपणे, इझिली, खूप जास्त काही एफर्ट्स न करता रिप्रोग्राम होईल आणि ज्या वेळेला तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तुमची एखादी इच्छा जाईल तेव्हा आपोआप इझिली ती मॅनिफेस्ट सुद्धा होईल। तुम्हाला म्हणजे खूप काही असं हार्ड त्या तुमच्या इच्छेसाठी किंवा तुमच्या स्वप्नासाठी करण्याची गरज पडणार नाही। आणि स्पेशली ज्यांना लिहिण्याची खूप आवड आहे, लिहून इच्छा पूर्ण करणं किंवा लिहिण्याच्या टेक्निक ज्या आहेत ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी तर हे सोन्याहून पिवळं म्हटलं तरी काही हरकत नाही। आणि त्यांच्यापैकीच मी एक आहे। अशा ह्या 21 दिवसांच्या तर सोडा, अशा कितीतरी लिहिण्याच्या ज्या टेक्निक आहेत त्या मी बऱ्याच वर्षापासून करते आणि आजही माझी लिहिण्याची एक टेक्निक सुरू आहे। पण ही नाही आहे 21 डेजची नाही आहे, मी 40-40 अशी टेक्निक आहे ती करत आहे सध्या। आणि एक आठवडा झालं मी ती सुरू केलेली आहे। आज माझा 8वा दिवस आहे त्याचा। तर त्याच्या अगोदर तुम्ही इतर ज्या टेक्निक आहेत ना त्या करण्याच्या अगोदर ही साधी आणि सोपी टेक्निक करा। या 21 दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगले अनुभव येतील। बऱ्याच वेळेला तर हे 21 दिवस सोडा, सुरुवातीच्या काही दिवसांमध्येच तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला अनुभव येईल। आणि जर तसं जरी नाही झालं हे 21 दिवस, कारण बऱ्याच वेळेला काय असतं की आपल्या माइंडमध्ये खूप निगेटिव्ह थॉट्स असतात, आपले विचार निगेटिव्ह असतात, आपली ओरा निगेटिव्ह असते आणि आपण बऱ्याच वेळेला काय हे ऐकलं तरी आपला त्या गोष्टींवरती विश्वास नसतो। मग आपण काय करतो, चला सांगितलं आहे ना मग करून तर बघू। मग ती टेक्निक करत असताना तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार होईल का नाही, होईल का नाही, त्याच्यामुळे तुम्हाला लवकर रिझल्ट याचे बघायला मिळत नाहीत। पण मी ज्या पद्धतीने सांगणार आहे या पद्धतीने तुम्ही केलं तर नक्कीच 21 दिवसामध्ये तुमची जी कोणती इच्छा आहे ती पूर्ण होईल। आता या टेक्निकसाठी तुम्हाला एक रजिस्टर घ्यायचं आहे किंवा एखादं वही घेऊ शकता, डायरी घेऊ शकता, काही घेऊ शकता। जुनी घेतली तरी चालेल, नवीन घेतली तरी चालेल। जुन्या एखाद्या टेक्निकसाठी तुम्ही एखादी डायरी वापरलेली असेल जसं की 555 वगैरे, त्याच्यामध्ये ही टेक्निक तुम्ही पुढे कंटिन्यू केली तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। एक वही घ्यायची आहे, त्यानंतर ब्लू पेन लागणार आहे, निळ्या कलरचा पेन घ्यायचा आहे आणि ही टेक्निक कोणत्याही दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता, कोणत्याही दिवसापासून। पण तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची आहे की काय मॅनिफेस्ट करायचं आहे, तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे ते तुम्ही स्ट्रॉंगली, म्हणजे तुमचा त्याच्यावर विश्वास असा की नाही मला ही गोष्ट पाहिजेच आहे। नाही तर असं नाही, एक दिवस लिहिलं, 2 दिवस लिहिलं की तिसऱ्या दिवशी दुसरीच एखादी गोष्ट मला हवी आहे, चौथ्या दिवशी दुसरीच एखादी गोष्ट मला हवी आहे, असं नाही। 21 डेजसाठी, 21 दिवसांसाठी तुम्हाला एकाच इच्छेसाठी एकच अफर्मेशन जी आहे ती तुम्हाला 21 वेळा लिहायची आहे। म्हणजे जसं की आता समजा तुम्हाला महिन्याची तुमची कमाई जी आहे ती वाढावी आणि स्पेसिफिक तुम्हाला वाटतं की माझी महिन्याची कमाई जी आहे ती 50,000 रुपये असावी, असं तुम्हाला, याच्यामध्ये तुम्ही तुमची कोणतीही इच्छा लावू शकता। मी फक्त एक एक्झाम्पल देत आहे की तुम्हाला किंवा तुम्हाला तुमच्या मिस्टरांची कमाई महिन्याला 2 लाख रुपये हवी आहे, तर मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये किंवा हिंदीमध्ये तुम्हाला जी कोणती भाषा येते त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी 1 लाईन, 2 लाईन किंवा 3 ओळींमध्ये एक अफर्मेशन तयार करायची आहे। अफर्मेशन कशी तयार करायची, आता माझा एक बिलीफ आहे बघा की मी जेव्हा ना हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये अफर्मेशन बनवते आणि त्या मी अशा वेगवेगळ्या टेक्निकसाठी वापरते किंवा मी अफर्म करते, तर त्यावेळेला त्या माझ्यासाठी खूप लवकर काम करतात। तुमच्यासाठी असं काही लॉजिक असेल, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये अशी एखादी काही गोष्ट असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता। आता आपण मराठी बोलतो म्हणून मराठीमध्येच अफर्मेशन लिहावी का नाही, ज्या भाषेमध्ये तुम्हाला ती बोलण्यासाठी इझी जाईल, लिहिण्यासाठी इझी जाईल, त्या भाषेमध्ये तुम्हाला अफर्मेशन तयार करायचे आहे। जसं की आता तुमच्या मिस्टरांचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला 1 लाख रुपये हवंय किंवा 2 लाख रुपये हवंय महिन्याला, तर तुम्हाला काय करायचं, सुरुवातीला थँक्यू युनिवर्स, कोणत्याही अफर्मेशनची सुरुवात थँक्यूने करायची। त्याच्या पुढे युनिवर्स लावायचं की न लावायचं मग हा तुमचा प्रश्न। थँक्यू युनिवर्स,
माझ्या मिस्टरांची मंथली सॅलरी 2 लाख रुपये आहे. हे झालं मराठीमध्ये. सेम तुम्ही हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये सुद्धा करू शकता. थैंक यू मेरे हस्बैंड की मंथली सॅलरी 2 लाख रुपीज है. या पद्धतीने तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा करू शकता. आता ही अफर्मेशन तुम्ही तयार केली तर ही तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही ही टेक्निक सुरू करणार आहात त्या दिवसापासून 21 दिवस दररोज 21 वेळा या पद्धतीने ही टेक्निक तुम्हाला करायची आहे. म्हणजे आज पहिला दिवस तुम्हाला 21 वेळा तुमची इच्छा जी आहे ही अफर्मेशन जी आहे त्या वहीमध्ये ब्लू पेनने लिहायची आहे. हा झाला दिवस पहिला. दिवस दुसरा सेम 21 वेळा तीच अफर्मेशन तुम्हाला लिहायची आहे. दिवस तिसरा सेम तीच अफर्मेशन 21 वेळा तुम्हाला लिहायची आहे. या पद्धतीने 21 दिवस रोज 21 वेळा या पद्धतीने तुम्हाला ही जी टेक्निक आहे ती करायची आहे. आता कोणत्या वेळेमध्ये लिहायचं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जेव्हा कधी तुम्ही फ्रेश असाल, तुमचा मूड फ्रेश असेल, तुमचं मन प्रसन्न असेल, चिडचिड वाईट विचार तुमच्या डोक्यामध्ये नाहीयेत, त्यावेळेला तुम्ही ही टेक्निक जी आहे ती करू शकता. आणि फक्त आता मी सांगितलंय म्हणून तुम्ही लिहायचं. हे तुम्ही कॉलेज स्टुडंट असाल तर तुमच्या मार्क्ससाठी किंवा तुमच्या मुलाला एखादं स्पेसिफिक कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळावं त्यासाठी किंवा तुम्हाला स्वतःला एखाद्या कंपनीमध्ये तुमचं सिलेक्शन व्हावं यासाठी, एखाद्या कंपनीमधून तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल यावा यासाठी, म्हणजे कोणत्याही याच्यासाठी तुम्ही एक अफर्मेशन तयार करू शकता. आणि रोज 21 वेळा 21 दिवस या पद्धतीने तुम्हाला ही लिहायची आहे. वेळ पण मी तुम्हाला सांगितली. जेव्हा तुम्ही फ्रेश असाल, तुमचा मूड फ्रेश असेल त्यावेळेला तुम्हाला लिहायची आहे. आता तुमची जर इच्छा अगोदर अगदी सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पूर्ण झाली तरी सुद्धा तुम्ही 21 दिवस पूर्ण ही लिहायचं आहे. आणि समजा 21 दिवसामध्ये तुमची इच्छा पूर्ण झाली नाही तर 21व्या दिवशी 21 वेळा लिहायचं. त्यानंतर तुम्हाला लेट गो करायचं आहे. म्हणजे तुमची इच्छा विसरून जायची नाही. माझ्या या इच्छेसाठी मी ही टेक्निक केली आहे आणि मग ही टेक्निक काम करेल का नाही, माझ्यासाठी काम करेल का नाही, माझी इच्छा पूर्ण होईल का नाही, हा विचार करत नाही बसायचा. तुमच्या मनामध्ये शेवटच्या दिवशी हा विचार की माझी ही इच्छा होती, ती मी ब्रह्मांडाला, युनिवर्सला सांगितलेली आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे की माझी ही इच्छा पूर्ण होणार आहे. योग्य वेळ आल्यानंतर माझी इच्छा पूर्ण होणार आहे. आपण असं रिलॅक्स राहायचं, हे पॉझिटिव्ह विचार करायचं आणि त्या दिवशी शेवटच्या दिवशी 21व्या दिवशी लेट गो करायचं. विसरून जायचं की मी ही टेक्निक केली होती. आणि ही जी वही आहे ती तुम्ही ठेवून देऊ शकता. पूर्ण जर भरली असेल तर ती तशीच ठेवू शकता. कुणी बघेल वगैरे अशी तुम्हाला भीती असेल तर तुम्ही हे डिस्पोज करू शकता. एखाद्या शेतामध्ये मोकळी जागा वगैरे कुठे असते तिथे मातीत दाबून द्या किंवा तुम्ही प्रवाहित करू शकता. किंवा तुम्ही अशीच ठेवली आणि त्याच्यामध्ये जर काही पानं असतील नंतर एखाद्या टेक्निकसाठी तुम्ही ही वही, रजिस्टर, डायरी वापरली तरी सुद्धा चालू शकतं, काहीही हरकत नाही. तर या पद्धतीने इझिली अगदी सोप्या पद्धतीने 21 दिवस रोज 21 वेळा लिहून एखादी गोष्ट, एखादी इच्छा आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये आपण टाकू शकतो. सबकॉन्शियस माइंड आपलं रिप्रोग्राम करू शकतो. म्हणजे इझिली जी आहे ती आपली इच्छापूर्ती होईल. नमस्कार.